मित्र, तुम्ही माझ्या आजच्या या लेक्चरमध्ये आले याचा अर्थ एक तर तुम्ही डी.एड धारक असाल किंवा बी.एड धारक. जर तुम्ही टी.ईटीची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक गोल्डन अपॉर्च्युनिटी. ती म्हणजे मिशन टी.टी ऑनलाईन बॅच. या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून येणारे 3 महिने टी.ईटीसाठी आवश्यक असलेले 5ही विषयांचे 5 लेक्चर दररोज तुमच्यासाठी अरेंज करणार. या बॅचमध्ये तुम्हाला शिकवण्याकरिता अतिशय तज्ञ एक्सपर्ट टीचर अवेलेबल असतील, ज्यांनी देखील स्वतः टी.ई.टी, सी.टी.ई.टी दोन्ही पेपर किती वेळा पास केलेला आहे. याचबरोबर त्यांना बरेच वर्षाचा शिकवण्याचा अनुभव देखील आहे. मित्रो, जर तुम्हाला एकादमामध्ये टी.ई.टी परीक्षा पास करायची असेल तर तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मित्रो, या बॅचला ॲडमिशन घेतला नंतर नक्कीच टी.ई.टी परीक्षा पास कराल. तुम्ही म्हणाल असा कसा म्हणता, तर मी म्हणतो आम्ही जे शिकवणार तोच परीक्षेला विचारणार आणि परीक्षेला जो विचारणार आम्ही तोच शिकवणार. म्हणून वेळ वाया न घालता लवकरात लवकर तुम्ही आमचा या बॅचला जॉईन व्हा. मित्रो, मी स्वपन सरकार, राहणारा चामोर्शी, तुम्हाला परिसर अभ्यास हा विषय शिकवणार. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट असून मी टी.ई.टी 1, टी.ई.टी 2, सी.टी.ई.टी 1, सी.टी.ई.टी 2 चारही पेपर पास आहोत. तर मागील 10 वर्षापासून मी कोचिंग करत आहोत. तर मित्रांनो, अजून फार वेळ न घेता चला आजचा हे लेक्चर सुरू करूया. मित्रो, परिसर अभ्यास या विषयामध्ये एकूण 5 विषयांचा समावेश असतो. त्यापैकी विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास आणि सामान्य ज्ञान. ह्या 5 विषयांपैकी विज्ञान आणि इतिहास हा विषय सर्वात जास्त विचारला जातो. तर भारताचा जो इतिहास किंवा महाराष्ट्राचा जो इतिहास तो बघितला तर इतिहासाला एकूण 3 गटामध्ये विभागणी करण्यात आले. एक प्राचीन, दुसरा मध्ययुगीन आणि तिसरा म्हणजे आधुनिक. शिवराय म्हणजे शिवाजी महाराज यांचा जन्म ज्यावेळी झाला तो काळ म्हणजे मध्ययुगीन इतिहास. या मध्ययुगीन इतिहासापैकी संतांची कामगिरी, महाराष्ट्रातील संतांची कामगिरी हा विषय आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील संतांची कामगिरी. ठीक आहे. महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामड या संतापासून सुरू झालेले संत परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत मंडळीमध्ये संत गोराबा, संत सावता, संत नरसी, संत एकनाथ, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निंबाळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानपत्रा आणि संत बहीणबाई शिवरकर यांचाही अंतर्भाव होतो. त्यांनी म्हणजे संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांचा शिकवण दिली. कोणी लहान नाही किंवा कोणी मोठा नाही, सगळे सारखेच अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात समावेश केला किंवा निर्माण केली. आजचा जो लेक्चर आहे तो अति महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, मागील जेवढे काही टी.ई.टी झाले ते आपण जर बघितलं तर त्यामध्ये संतांची कामगिरी या पाठातून बरेचसे प्रश्न, असं कोणतंही टी.ई.टी नाही की ज्यामध्ये 2 मार्क किंवा 1 मार्क या पाठातून किंवा या लेक्चरातून विचारलेला नाही. म्हणून आपल्यासाठी आजचा हा जो लेक्चर आहे अति महत्त्वाचा आहे. कोणते टी.ई.टीमध्ये तर 4 मार्कापर्यंतही प्रश्न या लेक्चरमधून म्हणजे ह्या पाठातून विचारण्यात आले. तर मित्रो, ह्या जेवढे संत सांगितलं आता तुम्हाला, ह्या संतांपैकी श्री चक्रधर स्वामी, कोण? श्री चक्रधर स्वामी, श्री चक्रधर स्वामी यांचे विषय बाबतीत आपण बघूया. तर श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र, वैराग्य वृत्ती धारण करून तो महाराष्ट्रात आला. बघा, हे जे चक्रधर स्वामी होते ते मूळ कुठला होते?
गुजरात, म्हणजे राहणारा गुजरात. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की श्री चक्रधर स्वामी हे मूळ राहणारे कुठला होते, तर त्याचं उत्तर काय येईल? गुजरात. आणि श्री चक्रधर स्वामी हे एक राज परिवारातील, कुठला? एक राज परिवारातील पुत्र होते. त्यांनी स्थापना केलेल्या पंथास महानुभाव पंथ म्हणतात. काय म्हणतात? महानुभाव पंथ. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की श्री चक्रधर स्वामी यांनी निर्माण केलेला पंथ यांना काय म्हणतात, तर त्याचं उत्तर काय येईल? महानुभाव पंथ. श्री चक्रधर स्वामी यांचा आठवणीचा ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र. तर त्यांनी त्यांचा आठवणीचा ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की श्री चक्रधर स्वामी यांच्या आठवणीचा ग्रंथचा नाव काय, किंवा खालीलपैकी हे आहे. तुम्हाला 4 ऑप्शन देऊन असतील, त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. आणि जो अचूकचा जो ऑप्शन असेल तो काय आहे? लीळा चरित्र. तर बघा, एवढ्यातच तुम्हाला 3 प्रश्न झाले. काय? श्री चक्रधर स्वामी हे राहणारा कुठला, तर ते मूळ राहणारा गुजरात. त्यांनी निर्माण केलेला पंथ महानुभाव पंथ. त्यांचा स्मरणार्थ किंवा आठवणीचा ग्रंथ तो म्हणजे लीळा चरित्र. तर मित्रो, त्यानंतर आपण बघणार संत नामदेव. संत नामदेव हे विठ्ठल भगवानाचे नृसिंह भक्त होते. संत नामदेव हे कोणते भगवानाचे नृसिंह भक्त होते, तर ते आहे विठ्ठल. विठ्ठल भगवानाचे नृसिंह भक्त होते. कोण? संत नामदेव. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की संत नामदेव हे कोणते भगवानाचे नृसिंह भक्त होते, तर त्यामध्ये तुम्हाला खालील 4 ऑप्शन देऊन असतील. शिव, राम, श्रीकृष्ण, विठ्ठल किंवा इतर कोणतेही पैकी 4 ऑप्शन देतील. तर जो अचूक पर्याय आहे तो कोणता आहे? विठ्ठल. विठ्ठल भगवानाचे नृसिंह भक्त संत नामदेव हे होते. आणि संत नामदेव हे नरसी गावाचे राहणारे होते. कोणत्या गावाचे? नरसी. ते राहणारे कुठला? नरसी. नृसिंह भक्त कोणाचे? विठ्ठल भगवानाचे. त्यांनी लोकांच्या मनात भक्तिभावना निर्माण केली. संत नामदेव पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांना त्यांनी क्षमतेचे संदेश दिला. हिंदी भाषेत त्यांनी अनेक पदे लिहिली. त्यांचे काही पदांचा समावेश शीख धर्मांचे पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहे. तर मित्रो, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की संत नामदेव यांनी लिहिलेला पदे कोणत्या धर्माचे पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट आहे, तर त्याचे उत्तर काय येईल? शीख धर्माचे. आणि जर विचारला की संत नामदेव यांनी लिहिलेल्या पदे कोणत्या धर्मग्रंथात समाविष्ट आहे, तर तो काय येईल? गुरु ग्रंथ साहिब. गुरु ग्रंथ साहिब. गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहे. आणि जर कोणत्या धर्माचे म्हटले तर तो काय येईल? त्याचं उत्तर काय येईल? शीख धर्माचे. त्यानंतर आपण बघणार आहोत संत ज्ञानेश्वर. कोणाविषयी? संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे होते. कोणते गावाचे? आपेगाव इथला राहणारे होते संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचे 2 बंधू, एक निवृत्तीनाथ तर दुसरा सोपनदेव. कोण कोण? निवृत्तीनाथ आणि दुसरा कोण? सोपनदेव. आणि त्याचबरोबर त्यांची बहीण ती म्हणजे मुक्ताबाई. संत ज्ञानेश्वर हे राहणारे आपेगाव. त्यांचे 2 बंधू. हे 2 बंधू म्हणजे भाऊ, सख्खे भाऊ. निवृत्तीनाथ आणि सोपनदेव संत ज्ञानेश्वर यांचे 2 बंधू. आणि मुक्ताबाई. कोण? मुक्ताबाई हे त्यांची बहीण. संत
ज्ञानेश्वर राहणारे आपेगाव, संत ज्ञानेश्वरांचे दोन बंधू निवृत्तीनाथ तर दुसरा सोपनदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्या काळी धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. सामान्य लोकांना बोलण्याची जी भाषा होती ती होती मराठी आणि सर्वसामान्य लोकांना बोलण्याची व्यवहाराची भाषा मराठी असल्याकारणाने ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. कोणते ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ, तर तो काय येईल? ज्ञानेश्वरी. असाही प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारू शकतील की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेतून लिहिलेला आहे, तर त्याचं उत्तर पण काय येईल? मराठी. मराठी. कारण की त्यावेळे संत ज्ञानेश्वर हे ज्या काळामध्ये होऊन गेले त्या काळामध्ये जास्तीत जास्त ग्रंथ ते संस्कृत भाषेमध्ये होती आणि सामान्य जो लोक होता त्यांची बोलण्याची आणि व्यवहाराची जो भाषा होती ती होती मराठी. म्हणून सामान्य लोकांना हे धर्माचे जो बंदिस्त ज्ञान आहे ते खुले करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी मराठीतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर यांनी तरुण वयातच पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. कुठं? आळंदी. आळंदी. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील संत ज्ञानेश्वर यांनी कोणत्या वयात जिवंत समाधी घेतली, तर त्याचं उत्तर येईल तरुण वयात. जर तुम्हाला प्रश्न विचारला की संत ज्ञानेश्वर हे कुठं समाधी घेतलं, तर पुणे जवळील आळंदी येथे. आणि या प्रकारचाही प्रश्न तुम्हाला विचारू शकते की संत ज्ञानेश्वर यांनी घेतलेले समाधी आळंदी हे कोणत्या ठिकाणाजवळ आहे, तर त्याचं उत्तर येईल पुणे. तर संत ज्ञानेश्वर यांनी तरुण वयात पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी आषाढीला, कोणते? आषाढी कार्तिकेला आळंदी, आळंदी म्हणजे पंढरपूरला जातात. तुम्हाला प्रश्न विचारू शकतील की कोणत्या दिवशी जातात, तर त्याचं उत्तर येईल आषाढी कार्तिकेला. आषाढी कार्तिकेला दरवर्षी फार संख्येने लोक आताही आळंदी येथे जातात. याचा नंतर पुढचा जो आहे आपण बघणार आहोत संत एकनाथ. तर कोण बघणार आहोत? संत एकनाथ. संत एकनाथ. संत एकनाथ. तर संत एकनाथ, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे होते. तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील की संत एकनाथ हे राहणारे कुठले, तर त्यांचे राहणारे कुठं? पैठण. पैठण. पैठण इथला राहणारे होते. कोण? संत एकनाथ. भक्ती मार्गाचा प्रसार केला त्यांनी. अनेक अभंग, ओव्या, त्याचबरोबर भारुडे लिहिली. कोण? संत एकनाथांनी. आचरणातून संत एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवले. कशाचा? समतेचा आणि ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवले. कोण? संत एकनाथांनी. संत एकनाथ राहणार कुठला, तर ते आहे पैठणचे. यानंतर आपण बघणार आहोत मित्र संत तुकाराम. कोण? संत तुकाराम. संत तुकाराम. तर संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू या गावाचे राहणारे होते. कोणते गाव? देहू. देहू. देहू हे गाव पुण्याजवळील आहे. तर तुम्हाला परीक्षामध्ये विचारला की संत तुकाराम महाराज हे राहणारा कुठला, तर तो आहे देहू. त्यांचे घरी शेतीभाती होती. त्यांचे वडील लोकांना कर्ज देत होता, पण तुकारामांनी आपला वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडून दिली. तुम्हाला परीक्षेत जर विचारला की संत तुकाराम महाराज यांच्या वाटणीतील कर्ज कोणत्या नदीत बुडवले, तर त्याचा उत्तर काय येईल? इंद्रायणी. इंद्रायणी. कोणत्या नदीत? इंद्रायणी या नदीत
बुडून दिला. कोण? संत तुकाराम महाराज. आपल्या वाटणीतलं कर्ज आणि सामान्य लोकांना त्यांनी कर्जमुक्त केले. दर आषाढी कार्तिकेला ते पंढरीला जात आणि कीर्तन करत. त्यांचे कीर्तनाला शिवाजी महाराज येत होता. बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की शिवाजी महाराज हे कोणते संतांचा कीर्तनाला जात असत किंवा होते, तर त्याचा उत्तर काय येईल? संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाला शिवराय जात होते. संत तुकाराम लोकांनी दया, क्षमता, शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश केला. कशाचा उपदेश केला? क्षमतेचा उपदेश केला. त्यांचे पद जे का रंजले गांजले, त्यांसी मने जो आपुले, तेची साधू ओळखावा, देव तेथीच जनावा. हे त्यांचे एक प्रसिद्ध पद आहे. आजही महाराष्ट्रभर आपापल्या ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांचा ज्ञानोबा असं म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जातो. तर तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारला की संत तुकाराम महाराज हे कोणते गावाचे राहणार आहे, तर त्याचं उत्तर येईल देहू. शिवाजी महाराज किंवा शिवबा हे कोणते महाराजांच्या कीर्तनाला जात असे, तर त्याचे उत्तर येईल संत तुकाराम. यापुढे आपण बघणार आहोत संत रामदास. कोण? संत रामदास. तर संत रामदास हे मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी जाम या गावाचे राहणारे होते. कुठं? संत रामदास हे मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या काठी जाम या गावीचे राहणारे होते. त्यांचे मूळ नाव नारायण होते. ते स्वतःला रामाचा दास म्हणून लागले, म्हणून पुढे जाऊन त्यांचं नाम रामदास असा पडला. त्यांनी दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. बाल उपोषणासाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिर उभारली. तर संत रामदास हे राहणारे कुठले? जाम या गावी. तर तुम्हाला जर असा प्रकारचा प्रश्न विचारला की जाम हा गाव कोणत्या नदीकाठी आहे, तर ते त्याचा उत्तर काय येईल? गोदावरी. गोदावरी या नदीकाठील, मराठवाड्यातील गोदावरी या नदीकाठील त्यांचे गाव. तर ते गावाचं नाव काय आहे? जाम. तर त्यांचा जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की संत रामदास यांचे मूळ नाव, तर त्याचा उत्तर येईल नारायण. संत रामदास यांचं मूळ नाव नारायण. ते राहणारे कुठलं होते? जाम या गावचा. जाम गाव हा जो गाव आहे ते कुठं होते? तर मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठी. त्यांनी लिहिलेला ग्रंथ दासबोध. त्यांनी लिहिलेला ग्रंथ काय आहे? दासबोध हा ग्रंथ लिहिला. त्यांनी कशाचा संदेश दिला? तर त्यांनी मोलाचा उपदेश केला. आणि बाल उपोषणासाठी त्यांनी जागोजागी किंवा ठिकठिकाणी काय बांधले? तर हनुमान मंदिर. त्यांनी काय बांधले बाल उपोषणासाठी? हनुमान मंदिर. त्यांनी बाल उपोषणासाठी जागोजागी हनुमान मंदिर बांधले. साधूंचा हे महाराष्ट्रातील जेवढे साधू आहे त्यांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांचा कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. तर मित्र, फार वेळ झाली. आजच्या लेक्चरमधून परीक्षेमध्ये तुम्हाला कोणते प्रकारचा प्रश्न विचारू शकतील त्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. तर तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की श्री चक्रधर स्वामी हे राहणारा कुठला, तर त्याचा उत्तर येईल गुजरात. त्यांनी निर्माण केलेला पंथ, तर ते आहे महानुभाव पंथ. त्यांचा स्मरणार्थ किंवा त्यांचा आठवणीचा ग्रंथ तो आहे दीडा चरित्र. त्यानंतर संत श्री चक्रधर स्वामी हे कोणते परिवारातला होते? तर तो एक
राज परिवारातला होता. त्यानंतर संत नामदेव यांच्याबद्दल जर प्रश्न विचारला की संत नामदेव हे कोणते देवाचे किंवा भगवानाचे निरसिंह भक्त होते, तर त्याचं उत्तर येईल विठ्ठल भगवानाचे निरसिंह भक्त होते. कोण? संत नामदेव. राहणारा जर विचारला की संत नामदेव हे कोणत्या ठिकाणी राहणार आहे, तर त्याचं उत्तर येईल नरसी. नरसी या गावचे राहणारा होते. कोण? संत नामदेव. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पद गुरु ग्रंथ या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे, तर त्याचा उत्तर येईल संत नामदेव. ठीक आहे. आणि जर धर्माबद्दल विचारला तर शीख धर्म. त्या पुढचा बघूया संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वर हे कोणत्या गावाचे राहणार होते? आपेगाव. त्यांचे 2 बंधू निवृत्तीनाथ आणि दुसरे सोपनदेव. त्यानंतरचा त्यांचे जो बहीण आहे ती आहे मुक्ताबाई. त्यांनी लिहिलेला ग्रंथ किंवा संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला किंवा रचलेला ग्रंथांचे नाव काय, किंवा खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी रचला, तर त्याचे उत्तर येईल ज्ञानेश्वरी. काय उत्तर येईल? ज्ञानेश्वरी. जर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये रचना केली, तर त्याचा उत्तर येईल मराठी. त्यावेळे जास्तीत जास्त जे धार्मिक ग्रंथ होते ते कोणत्या भाषेमध्ये होता, तर तो आहे संस्कृत. संस्कृत या भाषेमध्ये धर्माचे जो ज्ञान आहे तो एक प्रकारे बंदिस्त होता. त्या सामान्य लोकांना संत ज्ञानेश्वरांनी मराठीतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून सामान्य लोकांना ते धर्माचे ज्ञान खुले करून दिले. पुढचा संत ज्ञानेश्वर यांनी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली, तर ते आहे आळंदी. जर परीक्षेमध्ये विचारला की संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या वयात समाधी घेतला, तर तो येईल तरुण वयात. कोणत्या ठिकाणी? आळंदी. त्यानंतरचा बघूया संत एकनाथ. संत एकनाथ राहणारे कुठला होते? पैठण. आणि संत तुकाराम हे राहणारे होते देहू. देहू ह्या गावाचे राहणारे होते. कोण? संत तुकारामांनी. जर विचारला की संत तुकाराम यांनी आपल्या वाटणीतला कर्ज कोणत्या नदीमध्ये उडवला, तर तो आहे इंद्रायणी नदी. आणि सामान्य लोकांना ते कर्जमुक्त केले. पुढे संत रामदास. तर संत रामदास हे कोणत्या गावाचे राहणारे होते, तर ते जाम. जाम हा गाव कोणत्या नदीकाठी बसला आहे, तर जाम हा गाव मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठी बसलेला आहे. संत रामदास यांनी लिहिलेला ग्रंथ, तर तो आहे दासबोध. जर परीक्षेमध्ये विचारला की संत रामदास यांचा मूळ नाव काय, तर तो आहे नारायण. मला वाटतो हा जो प्रश्न आहे आतापर्यंत जेवढा मी घेतलं यापैकी बरेचसे प्रश्न मागील जो TAT आहे त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यापैकी संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला ग्रंथ ते आहे ज्ञानेश्वरी. ठीक आहे. मग त्यांचे जे घेतलेले समाधी स्थान तो आहे आळंदी. हाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे. श्री चक्रधर स्वामी यांनी रचलेला ग्रंथ लीलाचरित्र हाही प्रश्न आलेला आहे. आणि संत नामदेव राहणारे नरसी हावालाही प्रश्न मागील TAT मध्ये आलेला आहे ऑलरेडी. मग त्यानंतर कोणता संत नामदेव यांनी जो पदे रचला तो गुरुग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट आहे, हाही वाला प्रश्न मागील TAT मध्ये विचारण्यात आलेला आहे बऱ्यापैकी. मग संत तुकाराम देहू गावाचे, मला वाटतो हाही प्रश्न मागील TAT मध्ये विचारण्यात आलेला आहे. मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये फार वेळ झालाय. अजून जास्त वेळ न घेता पुनश्च मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जर का तुम्ही आमचा TATचा क्लास जॉईन अजूनपर्यंत केला नसाल, तर लवकरात लवकर जॉईन व्हा. आपले इतर जे मित्र असतील त्यांना पण सांगा का, जेणेकरून तेही TAT उत्तीर्ण होतील. एवढा म्हणून मी तुमच्याशी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.